हाय स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. ओके बघा, आज आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण प्रॅक्टिस सेट 15 याचे ते पहिले सेट 2 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले, त्याचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. तर हा आहे आपला लास्ट आणि थर्ड क्वेश्चन आणि याच्यामध्ये आपण पुढचा प्रॅक्टिस सेट 16 घेणार. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत लाईक सुद्धा करून द्या. ठीक आहे. बघा, आज क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन नंबर 3. कन्वर्ट द डेसिमल फ्रॅक्शन इनटू अ कॉमन फ्रॅक्शन. म्हणजे काय करायचं, आपले सगळे काही डेसिमल फ्रॅक्शन आहेत ते सगळे कॉमन फ्रॅक्शन मध्ये काय करायचं ते कन्वर्ट करायचे. आता या ठिकाणी एक ट्रिक लक्षात ठेवायची. बघा, पॉईंटच्या नंतर किती डिजिटेड पाहिजे, पॉईंटच्या नंतर बघा किती डिजिटेड प्रत्येकामध्ये पॉईंटच्या नंतर असणारे डिजिट कन्सिडर करायचे. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये आहे 27.5 म्हणजे पॉईंटच्या नंतर किती डिजिट आहे 1. मग मला सांगा, आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघितलं होतं की पॉईंटच्या नंतर जे एक डिजिट असेल त्याच्या खाली घेताना काय करायचं रे, 1 वरती बघा 1 वरती एक 0 यायचा. म्हणजे बघा याचं जर डिव्हिजन केलं तर आपले आन्सर काय भेटणार आहे, 27.5 मिळणार आहे. परंतु त्याला हे तर झालं डेसिमल फ्रॅक्शन मध्ये, तर आपण हे केलं कॉमन फ्रॅक्शन मध्ये. म्हणजे याचा मीनिंग झाला हा. ठीक आहे, हे झालं पहिल्याच आन्सर. आता सेकंड बघा 0.007 बघा 1 2 3 किती डिजिट आहे 3. ठीक आहे, 7/1 2 3. अंडरस्टँड. बघा जितके पॉईंट नंतर डिजिट असतात तितके आपण 1च्या पुढे 0 घेतो. ठीक आहे. बघा याचा जर आपण डेसिमल मध्ये केलं तर आपल्याला पण आन्सर 30 मिळणार आहे. ठीक आहे, म्हणजे व्हॅल्यू चेंज होणार नाही. बघा 90.8 बघा पॉईंटच्या नंतर किती डिजिट आहे 1 डिजिट. मग आपण काय करणार आहे, इथं सुद्धा 1 0 घेऊन टाकणार. बघा पुढचा मॅथ आहे 39.15 बघा परंतु आन्सर काय म्हणजे 315/100. ठीक आहे, 2 ठीक आहे. त्यानंतर बघा 3.12 याचं काय होणार आहे 312 पॉईंटच्या नंतर किती घेतले 20 म्हणजे आपण तिथं 20. ठीक आहे. ठीक आहे, हे झालं रे याचं आन्सर. बघा आता 70.400 बघा याचं आन्सर कसं लिहायचं तुम्ही, पॉईंटच्या नंतर किती डिजिट आहेत 1 2 3 म्हणून 704. आता म्हणता तुम्ही. ठीक आहे, बघा 704. आता बघा पॉईंटच्या नंतर असणाऱ्या झिरोला काय व्हॅल्यू असते का रे, नसते. म्हणून ते आपल्याला डबल झिरो लिहायची गरज नाही. बघा 1 2 3 1 वरती 1 2 3 हे ना त्याला डिवाइड केलं तर काय येणार आहे आपल्याला आन्सर. सॉरी इथे 2 झिरो लिहून काढा. 1 2 3 1 2 3 म्हणजे पॉईंट कुठे येणार आहे बाळांनो, तिथे येणार. याचे आन्सर झालं हे. इथं झालं प्रॅक्टिस सेट 15. या ठिकाणी आपला संपतो. याच्या आधीचे क्वेश्चन पाहिजे असते तर आपण त्याआधी अपलोड करूया. आता बघणार आहोत आपण प्रॅक्टिस सेट 16. बघा प्रॅक्टिस सेट 16 आपल्या या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. इफ 370 मल्टिप्लाय 45 इज इक्वल टू 40,265 देन 3.17 मल्टिप्लाय 4.5 इज इक्वल टू आपल्याला क्वेश्चन मार्क दिला. बघा म्हणजे हे डिजिट आणि हे डिजिट कसे येते बाळांनो, सेम आहे. परंतु डिफरन्स काय याच्यामध्ये पॉईंट दिलाय. तर बघा आपल्याला पहिल्यांदा काय दिले 370 मल्टिप्लाय 45 याचे आन्सर किती दिले आपल्याला 14,625. तर बघा इथं जरी आपण मल्टिप्लिकेशन केलं ठीक आहे तरी पण आपल्याला आन्सर तर मात्र तेच निघणार आहे. तर आता आपल्याला फक्त काय करायचं या ठिकाणी पॉईंट कुठं द्यायचं हे समजायचे. आणि त्यासाठी बघा पहिलं 3च्या पुढं बघा किती पॉईंटच्या नंतर डिजिट आहे 1 2 त्याच्यानंतर 4च्या नंतर किती डिजिट आहे 1 सगळे मोजायचे 1 2 3. मग काय करायचं या साईडनं 1 2 3 आणि इथं द्यायचं रे पॉईंट. हे झालं आपलं आन्सर. समजलं का. काय करायचं पॉईंटच्या नंतरचे खालचे वरचे जेवढे काय पॉईंटच्या नंतरचे डिजिट आहेत ते सगळे काय करायचे काउंट करायचे आणि नंतर या साईडनं आपल्याला बघायचे. सपोज वर 4 झाले तिकडून 1 2 3 4 जितके डिजिट असतील तितके डिजिट नंतर पॉईंट द्यायचं. समजलं का. हे झालं त्याचं आन्सर. आता बघा खालचं देखील आपण तसं सॉल्व्ह करायचं. आपल्याला मल्टिप्लिकेशन दिलं 503 मल्टिप्लाय 207 आन्सर किती दिले रे बघा 1,09,151. मग मला सांगा इथं आपल्याला दिले 5.03 मल्टिप्लाय 2.7. बघा याचं मल्टिप्लिकेशन किती येणार आहे बाळांनो, हेच येणार किती 1,09,151. आता फक्त आपल्या पॉईंटच्या नंतरचे डिजिट मोजायचे. बघा 1 2 3 4 किती येते वरचे 2 आणि खालचे 2 किती झाले 4. मग काय करायचे करून 4 डिजिट मोजा 1 2 3 4 म्हणजे आपले आन्सर काय झाले 10.915. हे झालं रे 16 प्रॅक्टिस सेट 16 मधलं फर्स्ट आणि सेकंडचा
आन्सर. आता बघा आपल्याला लास्ट क्वेश्चन दिलाय की क्वेश्चन नंबर 3 आहे मल्टिप्लाय. म्हणजे आता आपल्याला या ठिकाणी स्वतःहूनच मल्टिप्लिकेशन करायचे आणि नंतर पॉईंट सुद्धा आपल्याला स्वतःहूनच द्यायचे. बघा क्वेश्चन आहे मल्टिप्लाय. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे मल्टिप्लाय. ठीक आहे. मल्टिप्लाय म्हणजे फर्स्ट मल्टिप्लिकेशन काय दिलं आपल्याला 2.7 मल्टिप्लाय 1.5. ठीक आहे. त्यानंतर आपला सेकंड नंबरचा मॅथ आहे 6.70 मल्टिप्लाय 3.9. ठीक आहे. त्यानंतर बघा लास्ट आहे 0.57 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे ओनली 2. ठीक आहे. 4 नंबरचा आपण नंतर लिहून पाहू. आता बघायचं आन्सर कसं होईल. आता तुम्हाला 14च्या टेबल असेल काय असेल 4चा तर येतो ना बघा. 4 7चा 28 कॅरी 2 4 2चा 8 8 प्लस 2 झालेले 10. ठीक आहे. या ठिकाणी 0 दिला. मला सांगा 1 ने कशाला जरी मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर काय येतं तेच म्हणजे 1 7चा 7 1 2चा 2. याची केलेली आपण ॲडिशन 8 7 and 3. आता बघा वरती पॉईंट नंतर किती डिजिट आहेत. इथं 1 आहे आणि इथं 1 आहे म्हणजे 1 + 1 किती 2 डिजिट झाले म्हणजे 1 2 म्हणजे पॉईंट कुठे येणार आहे तिथे. हे झालं याचं फायनल आन्सर. तर पुढचं 9 7चा 63 9 1चा 9 + 6 15 कॅरी 1 9 6चा 54 54 + 1 55. इथं घेतले आपण 0 7 3चा 21 3 1चा 3 + 2 5 त्यानंतर 6 3चा 18 झाला त्याचा. आता जी करायचं आपल्याला ॲडिशन बघा 3 0 0 5 + 1 6 5 + 5 10 8 + 1 9 9 + 5 किती झालेले 40 कॅरी बघा 1 + 1. आता पुन्हा बघायचे की पॉईंटच्या नंतर किती डिजिट आहे 1 2 3 किती डिजिट आहेत वरचे 2 खालचं 1 किती झाले 3. म्हणजे आपल्याला ह्या साईडला काय करायचे 3 नंतर पॉईंट द्यायचा बघा 1 2 3 इथे झालं आहे आपला हा पॉईंट. हे झालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. आता बघा थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे 7 2चा 40 कॅरी 1 5 2चा 10 + 1 11 बघा 5 2चा 10 + 1 11 प्लीज कॅरी 2 0 0 + 1 काय झालेलं आहे 1. आता बघा पॉईंट नंतर खाली काय पॉईंट नाही आहे म्हणून विचार करायचा नाही फक्त वर बाकी तर पॉईंट नंतर डिजिट 1 2 1 2 इथं द्यायचा पॉईंट. हे झालं आहे आपलं 1.14. हे झालं त्याचं आन्सर. बघा आता लास्टचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. बघा काय दिलं आहे क्वेश्चन नंबर 4. बघा 5.04 इथं घेऊ आपण 5.04 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे 0.7. बघा हे आपल्याला काय करायचं या ठिकाणी सॉल्व्ह करायचं. बघा 7 4चा 28 कॅरी झाले 2 7 0 0 + 2 2 7 5चा 35 इथं आला 0. आता 0ने 4ला मल्टिप्लाय केलं तरी 0 0ला 0 मल्टिप्लाय केलं तरी 0 आणि 5 जरी मल्टिप्लाय केला तरी किती झालेलं आहे 0. याची करू ॲडिशन बघा 8 2 5 आणि 3. आता बघा वरती पॉईंटच्या नंतर किती डिजिट आहेत रे 2 डिजिट. पॉईंटच्या नंतर किती डिजिट आहे 1 डिजिट. असे मिळून किती झाले 2 + 1 3 म्हणजे आपल्याला 3 नंतर पॉईंट आहे 1 2 3. ठीक आहे. म्हणजे आपल्या आन्सर काय झालं 3.528. बघा अशा प्रकारे हे सगळे सोल्युशन होते आणि आपण गोष्ट केले एक्सरसाइजचे व्हिडिओ लवकर चॅनलवरती अपलोड करतो. तोपर्यंत थँक्यू बाय बाय.